कडे आता शेतीला भेट देण्यासाठी आलो आहे। सध्या निंबूला 15 दिवस पाणी देऊन झालेलं आहे आणि सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे निंबूला। तसेच आमच्याकडे आता सध्या आंबे चांगल्या प्रकारे बहरलेले आहे। सध्या शेतामध्ये 4 ते 5 आंबे झाड आहेत, ज्याला चांगल्या प्रकारे आंब्याचा माल दिसत आहे आपल्याला। आणि आता आपण निंबूकडे वळू एक वेळ। आता हे जे निंबू आहेत याला आतापर्यंत आपण 4 पाणी दिलेले आहेत आणि याची वाढ जेमतेम एक बघू शकता, हे माझ्या कमरीच्या वर वाढलेले आहेत आणि या प्रकारे माळा असा हिरवा झालेला आहे। आम्ही नागपूर NRC आणलेले पूर्ण 220 रोपं, म्हणजे 100% रोप जगवण्यात यशस्वी झालेला आहे या ठिकाणी। आणि आता या पुढच्या पाण्याला म्हणजे चौथ्या पाण्याला आपण पहिल्या पाण्याला ट्रायकोडर्माचं एक म्हणजे त्यांना पाणी म्हणून दिलं होतं आणि याच्यानंतर आता चौथ्या पाण्याला म्हणजे 2 पाण्याचा म्हणजे 15-15 30 एक महिन्याचा गॅप ठेवून परत एक वेळ ट्रायकोडर्माचं त्याला पाणी करून विरघळण करून त्याला द्यायचं आहे। ट्रायकोडर्माचा हा जो उपयोग आहे, ट्रायकोडर्मामुळे काय होते की झाडाची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होऊन त्याला फांद्या वगैरे फुटतात। आणि एक या झाडाची वैशिष्ट्य बघा की खालून पासून जे त्याने डांग केलेले आहे ते जेमतेम म्हणजे 10 सेंटीमीटरची असेल अशी, आणि सरळ वाढ आहे, फांद्या पण भरपूर आहेत, हिरवगच्च झाड झालेलं आहे। थोडंफार याच्यामध्ये तण वगैरे निघालेला आता आपल्याला दिसत आहे, तर त्यासाठी आपण एखादी फवारणी तणनाशकाची जर केली तर ती आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। त्यासोबतच